नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 पासून वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि उत्साही काळ सुरू होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजेच 6व्या घरात स्वराशीत तो प्रवेश करणार आहे. यामुळे वृश्चिक राशीच्या आयुष्यामध्ये काही विशेष घटना, विशेष ग्रह बदल होणार आहेत. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नात्याबद्दल, बिझनेसबद्दल, नोकरीबद्दल, शिक्षणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका बघून तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल की पत्रिकेत काही ग्रहदोष किंवा कोणत्या बाधा तर नाही ना, ज्यामुळे आयुष्यात, जीवनात अडचणी येत आहेत, आणि असतील तर मग कोणते उपाय, कोणत्या सेवा करावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकतात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 6वे स्थान हे शत्रू, रोग आणि कर्जाचे मानले जाते. पण जेव्हा राशी स्वामी स्वतःच्या घरात येतो तेव्हा तो तुम्हाला शत्रुहंता बनवतो. म्हणजे गेल्या काही अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या त्रासातून जात होतात त्याचा आता अंत होणार आहे. 11 मे नंतर 100% कोणत्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण बघूया. वृश्चिक राशीसाठी मंगळ हा फक्त स्वामी नाही तर तुमची ताकद आहे. मंगळ 6व्या घरात मेष राशीत असल्यामुळे तुमची लढण्याची वृत्ती म्हणजेच फायटिंग स्पिरिट अनेक पटीने वाढेल. हा काळ तुम्हाला आव्हानांवर मात करण्याची शक्ती देईल. जर तुमची काही कोर्ट कचेरीची कामे किंवा जुने वाद अडकलेले असतील तर आता निकाल तुमच्या बाजूने लागण्याची चिन्हे आहेत. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे लोक तुमच्या विरोधात होतात ते आता स्वतःहून बाजूला होतील. तुमच्या प्रभावामुळे कोणाचेही चालणार नाही. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा गोल्डन पिरियड आहे. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून यश मिळवाल. कोणत्याही कठीण प्रसंगात तुम्ही आता डगमगणार नाही तर धैर्याने त्याला सामोरे जाल. मित्रांनो, जर तुमच्यावर कर्ज असेल तर हे फेडण्यासाठी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. अचानक अशा काही संधी तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होईल. जर तुम्ही लोनसाठी प्रयत्न करत असाल तर ते काम आता सहजपणे पूर्ण होईल. विनाकारण होणारे खर्च आता थांबतील आणि तुमची बचत वाढायला सुरुवात होईल. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे कष्ट घेतले आहेत त्याची दखल आता घेतली जाईल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर 11 मे नंतर तुम्हाला चांगल्या कंपनीतून किंवा सरकारी क्षेत्रातून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे ज्युनियर आणि सिनियर तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. मित्रांनो, जर तुम्ही दीर्घ काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर आता त्यात सुधारणा तुम्हाला दिसेल. मंगळ उष्ण असल्यामुळे पित्ताचा त्रास किंवा उष्णतेचे विकार होऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा आणि भरपूर पाणी प्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. रोज हनुमान चालिसाचे पठण तुम्ही करायला पाहिजे. वृश्चिक राशीसाठी तुमची जिद्दच तुम्हाला विजयी करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.